होळी रंगांचा सण, वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक. पण यंदा मुंबईतील सायन कोळीवाड्यातून होळीचा संदेश केवळ परंपरेपुरता मर्यादित नाही, तर समाजाला अंतर्मुख करणारा आहे. सायन कोळीवाड्यातून दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मात्र यंदाचा विषय आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह. होय, रस्त्यांवर वाढत चाललेले अपघात आणि त्या अपघातांमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे दारू पिऊन वाहन चालवणं. गेल्या काही वर्षात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढतीये आणि चिंताजनक बाब म्हणजे यातील मोठ्या प्रमाणावर अपघात नशेत वाहन चालवल्यामुळे झाले आहेत. याच गंभीर समस्येकडे समाजाचं लक्ष वेधण्यासाठी आशिष विठ्ठल कुचेकर आणि अमर विठ्ठल कुचेकर या दोन भावांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय. या दोघांनी तब्बल 12 फूट उंच ड्रिंक अँड ड्राईव्ह या विषयावर आधारित होळीची प्रभावी प्रतिकृती साकारली आहे. या प्रतिकृतीचं वैशिष्ट्य केवळ तिचा संदेश नाही, तर तिची निर्मितीही तितकीच अर्थपूर्ण आहे. टाकाऊ लाकूड, जुने वर्तमानपत्र, स्पंज अशा टाकाऊ समजल्या जाणाऱ्या साहित्यांपासून ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. म्हणजे संदेश सामाजिक आणि निर्मिती पर्यावरणपूरक. ही केवळ एक मूर्ती किंवा सजावट नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे. दरवर्षी हजारो कुटुंब रस्ते अपघातांमध्ये आपले प्रियजन गमावतात. क्षणभराचा नशा आयुष्यभराचं दुःख देऊन जातो. सायन कोळीवाड्यातून उठलेला हा आवाज आता संपूर्ण देशापर्यंत पोहोचायला हवा. चला तर मग या होळीला केवळ लाकूडच नाही, तर ड्रिंक अँड ड्राईव्ह या घातक मानसिकतेलाही अग्नीत अर्पण करूया.